डिझेल करताना लोक भेंडाळे फाट्यात जाऊन तिथून बी अडचण राहिली त्यांचे 5-5 लिटर डिझेल घ्या. ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे. आजच्या दिन आहे ना मोदीचे. काय संकट आलेलं आहे समजा शेतकऱ्यावर. कांद्या गेलं तर 2 रुपये आणि डिझेल गेलं तर 3 रुपयाने वाढत. हरी रामकृष्ण हरी. मी बाबासाहेब माणिकराव गायकवाड पाणी येथील शेतकरी डिझेलसाठी सकाळपासून फिरू राहिलो. आता इथे डिझेल आहे म्हणून माहिती मिळाली, पण 2-4 घंटे डिझेल शेवटी मिळत का नाही मिळत भरोसा नाही. कांद्याला तर भावनी कांद्याची पट्टी आज कांदी कुणाला बा कोपर गाऊन डिझेल साठी लाईन लागली. डिझेलच मिळत नाही. शेतीचे काम करायचे, नांगरायचं वखरायचं, कांद्याचे रान मोकळे आले ते तयार करायचे आणि डिझेल तर मिळाला. मग आता सरकारने याचं काहीतरी करावं, डिझेल द्यावं शेतकऱ्याला, व्यापाऱ्याचं याचं त्याचं कमी करावं आणि आमच्या शेतीमालाला भाव वाढून द्यावा. खूप परेशान झाली, सगळे शेतकरी बाहेर आले. 1 किलोमीटर सांगितलं की आवश्यक असेल तेवढंच वापरा. आम्ही का पितो का डिझेल? मग आम्ही का डिझेल पितो का? शेतीच्या कामालाच वापरतो ना शेतकरी. हा बैल किंवा सेंद्रिय शेती करा म्हणून सांगितलेलं आहे. हो आम्ही समजतो बैल, पण आता पुढची पिढी सांभाळायला तयार नाही ना. मोदीने टीव्ही दिल्या, मोबाईल दिला, तो आयफोन दिला, बाप फोन द्यायचा राहिला आणि मग त्याच्यामुळे बिघडले पोरं. ते आता एवढ्या लाईन मध्ये उभं राहून सुद्धा आपल्याला पेट्रोल मिळत का? नाही भरोसा कमी मिळणार नाही.